पुण्यातील राहुल गांधींच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। अभाविपाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना धमकावल्याचा आरोप प्रशांत जगतापांनी केलेला आहे। आम्ही तिथं गेलो, मला केवढ्या वेळानंतर आज जगलं त्यांनी मला तिथं ती घाबरली, ऑब्व्हियसली घाबरणारी ती मुलगी। आज गेल्यानंतर त्या मुलगीला बोलायला येत नव्हतं। ती मुलगी एवढी घाबरलेली, तिचे सगळे फ्रेंड्स तिला घेऊन बसलेले। मॅम ती मुलगी घाबरली। ह्या एबीव्हीपीची गुंड आम्ही त्या पोरगीसाठी इथं हे करायला लागलो नाही, कारण हे एबीव्हीपीचे गुंड इथं बसून आमच्या विरुद्ध प्रोटेस्ट करायला लागलात। एबीव्हीपी म्हणतात स्वतःला, ह्याच्या स्टुडंटसाठी जेलमध्ये घालत जेवढे पण लोक याच्यामध्ये सापडतात त्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही इथून जात नाही। ताईंना खरंच घेऊन जा, ती खूप घाबरली आहे. आम्हाला म्हणजे आम्ही ती आहे आतमध्ये. आम्ही फक्त मागतोय तिला 2 मिनिटं भेटू द्या। काय म्हणते, काय घेऊन जा म्हणतायत आम्ही? मागचे 2 दिवस ज्या विद्यार्थिनींनी पुण्यातल्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आपलं स्टेटमेंट दिलं की राहुलजी गांधी येतात, ते आमच्यासाठी येत आहेत, राहुलजी गांधींच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार, राहुलजी सडलेली शिक्षण व्यवस्था दुरुस्त करतील, अशा प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट दिले। त्याच्यामुळं चिडून जाऊन या रील्समधल्या मुली शोधून त्यांच्या कॉलेजपर्यंत जाऊन त्यांचे हॉस्टेल शोधून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला। सीओबी पुणेच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थिनींनी जे स्टेटमेंट दिले त्यांच्या तोंडात बोळे कोंबवून त्या ठिकाणी त्यांचे रूम 3-3 तास लॉक करण्याचं घाणेरडं कृत्य हे एबीपीच्या कार्यकर्त्यांनी केलंय।